मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा धक्का सरकार देण्याच्या तयारीत आहे। ताईंनो नमस्कार। महाराष्ट्रामधील सर्व ताईंना एक महत्त्वाची सूचना आहे। आता जे फेब्रुवारीचा हप्ता आहे 1500 रुपये, तो हप्ता परवा दिवशीपासून सुरुवात होणार आहे। 21 तारखेपासून 20 तारखेपासून 20 रात्रीपासून याला सुरुवात होणार आहे। पण काही ताईंचा प्रॉब्लेम हा वाढला आहे। त्यामध्ये लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, संभाजीनगर आणि अशा काही जिल्ह्यामध्ये, जालना त्यामध्ये येतं, परत हिंगोली येतं, ह्या जिल्ह्यामधील महिलांना एक धक्का बसला मित्रांनो। कारण काही अटी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यावरती शासनानं 55,000च्या आसपास महिलाला अपात्र केलं आहे। आता तुम्ही एक काम करायचं महत्त्वाचं, ज्या ताईंकडे गाडी वगैरे कुठली आहे, 4 व्हीलर वगैरे आहे, त्या ताईंचं जर नाव कमी झालं असेल तर त्याला एक पर्याय आहे। कारण तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा कुठल्या गाड्या घरी गाडीवर काय आहे, हे गावातील जे अंगणवाडी ताई आहे ती चेक करते, बघते। तुम्ही गाव पातळीवर तुम्ही ह्या गोष्टी मॅनेज करू शकता, ठीक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ताईंना खरंच गरज नाही, त्याने कोणी नोकरी लागली असांनी लाभ घेऊ नये, एक महत्त्वाची गोष्ट आहे। कारण गरिबापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे। मराठवाड्यातील 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद रद्द करण्यात येणार आहेत। दरम्यान या लाडक्या बहिणींना त्यांचा 8वा हप्ताही मिळणार नाहीये। बघूयात। मराठवाड्यातील हजारो लाडक्या बहिणींना धक्का। 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज होणार रद्द। 54,598 लाडक्या बहिणींचे अर्ज अद्यापही अमान्य। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 21,97,211 पैकी 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहे, तर 54,598 लाडक्या बहिणींचे अर्ज अद्यापही अमान्यच आहे। मराठवाड्यातील संजय गांधी योजना, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती संकलित करणं सुरू आहे। तसंच लाडक्या बहिणींना नव्या नियमानुसार दरवर्षी जून जुलै महिन्यात KYC करणं अनिवार्य करण्यात आलंय। असे अनेक, नुसते याच नाही, लाडका भाऊचा सुद्धा रिव्ह्यू घ्यायचं ठरवलं त्यांनी। लाडका भावाचं अजून वेतन दिलं नाही, पुढे त्यांना नोकरी देणार सांगितलं होतं, ते झालेलं नाही। त्यामुळे या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या योजना जाहीर केल्या, वाटतं ह्या बंद पडाव्या अशी सरकारचीच इच्छा आहे। दरम्यान मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेत, एक नजर टाकूया। धाराशिवमध्ये 2,533 बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेत। लातूरात 8,001, जालना 9,622, हिंगोली 5,825, परभणी 2,802, बीड 9,364, नांदेड 10,532 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले। हप्ते काय आलेले नाही, नुसते मतदान करून हे करून घेतलेलं आहे। मतदान घेऊन लाडक्या बहिणीचं हेच म्हणणं आहे, फक्त लाडक्या बहिणीचा हप्ता पाठवा। लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2100 रुपयाचा लाडू दिला, पण 2100 रुपये काय गेल्या 2 महिन्यापासून 1500 रुपये पण नाही आले। या सरकारने फक्त लाडक्या बहिणीला फसवले, चांगल्या पद्धतीने फसवले। कारण की त्यांचं मतदान घेऊन त्यांना निवडून यायचं होतं, मग म्हणे आमच्या लाडक्या बहिणी, अहो तर त्यांच्या सख्या बहिणीचे नाही झाले तर या लाडक्या बहिणीचे काय होणार आहे? कारण की ही सरकार फक्त, मी वारंवार सांगते की ही सरकार फक्त फसवी आहे। लोकांचे मतदान कसं त्यांना खायचं होतं म्हणून त्यांनी या लाडक्या बहिणीला आमिष दिलं। मराठवाड्यात लाडक्या बहिणींच्या अर्जांना सरकारकडून कात्री लावण्यात येते आहे। दरम्यान यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर शरसंधान साधलंय। राजकीय कुरघोड्या करून राज्याचे नेते थकत नसले तरी राज्यकर्त्यांचे राज्याकडे लक्ष नसल्यानं राज्याची तिजोरी मात्र थकली आहे। कंत्राटदारांची 1,00,000 कोटींची बिलं थकली आहेत। लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे। हे सर्व बघून राज्यात नेमकं चाललंय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी पक्ष विस्ताराच्या कार्यक्रमांमधून थोडा वेळ काढून राज्याच्या तिजोरीकडे पण लक्ष द्यायला हवं, अन्यथा राज्याची दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल रोखता येणार नाही, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू असल्यानं लाडक्या बहिणींकडून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। दरम्यान
सरकारनं योजनेतून नाव कमी करू नये असं आवाहन देखील लाडक्या बहिणींनी केलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आवाहनाला सरकारकडून कोणता प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.